नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. प्रथम गुरुकृपा महिला मंडळ शिडको नांदेड आयोजित श्रीमद भागवत कथा व कीर्तन सोहळा उत्साहामध्ये संपन्न. ND 41 के दत्तनगर सिद्धी अष्टविनायक गणपती मंदिराजवळ दत्तनगर शिडको येथे प्रथम गुरुकृपा महिला मंडळ शिडको नांदेड यांच्या वतीने आयोजित केलेला श्रीमद भागवत कथा व कीर्तन सोहळा गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे आयोजनाचे भागवताचार्य हरिभक्त परमपूज्य अनिल महाराज माजलगावकर यांच्या अमृतवाणीतून हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला. त्यांच्या अमृतवाणीमधून भागवत कथेतील मंगलाचरण, अवतार वर्णन आणि परीक्षित राजाची कथा, सुख राजाचे आगमन आणि सृष्टीची उत्पत्ती, कपिल मुनी, सती चरित्र आणि शुक राजाचे आख्यान, जडत भरत राजाची कथा, अजामेळ कथा आणि नरसिंहाचे अवतार आणि गजेंद्राचे आख्यान, वामन अवतार, सूर्यवंश राम, चंद्रवंश कृष्ण अवतार आणि या ठिकाणी कृष्णलीला, गोवर्धन पर्वत, कंसवध, रासलीला, द्वारका चरित्र, देवाचे लग्न, श्रीकृष्ण रुक्मिणीचे लग्न, रुक्मिणीचे गर्भहरण, सुदामाचे चरित्र, यदुकुळा शाप, दत्तात्रयांचे 24 गुरूंचे माहिती, उद्धव कृष्ण संवाद, गोकर्ण महात्म्य अशा अनेक वर्णनाने दररोज सर्व भाविक भक्त उत्साहामध्ये आनंदामध्ये अनेक दररोज त्यांच्या अमृतवाणीतून महाभारत सांगताना महिला भक्त उत्साहामध्ये तल्लीन होत होत्या आणि प्रत्येक चरित्रामध्ये महिलांचा उत्सव आनंदामध्ये, फुगडी खेळण्यामध्ये, अनेक गर्जनेसहित, घोषणासहित भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाल्या होत्या. आणि 25 मार्च 2026 रोजी भागवत कथेचं या ठिकाणी सांगता झाली आणि 26 मार्च 2026 रोजी काल्याचे दर्शन, काल्याचा कीर्तन आणि गुरुचे दर्शन आणि महाप्रसादाने या काल्याची सांगता झाली. 25 मार्च 2026 रोजी ग्रंथदिंडी शोभायात्रा उत्साहामध्ये नगर प्रदक्षिणा करण्यात आली.
यामध्ये अनेक भाविक भक्त या कार्यक्रमामध्ये तल्लीन झाले होते. भागवताचार्य हबाप अनिल महाराज माजलगावकर यांनी आपल्या अमृतवाणीतून भागवत कथा सांगत असताना त्यांना साथ देणारे हरिभक्त परमपूज्य संतोष देशमुख, तबलावादक हरिभक्त परमपूज्य विशाल कळकेकर, ऑर्गनवादक हबाप विजय कळकेकर, ॲक्टोपॅड वादक यांनी त्यांना साथ दिली. आणि या भागवत कथेमध्ये अनेक भाविकांनी यथाशक्ती दान स्वरूपात, अन्न स्वरूपात मदत केली आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं. आणि या कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेक मान्यवरांचा प्रथम गुरुकृपा महिला मंडळाच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला. आणि हा उत्सवामध्ये अनेक भाविक महिला पुरुष भाविकाने यामध्ये या भक्तीमध्ये तल्लीन झाले. अनेक या ठिकाणी आपलं पात्र घेतले. कोणी प्रश्नाचं पात्र, कोणी रुक्मिणीचं पात्र, कोणी माझा कृष्ण घ्या. आणि या ठिकाणी अनेक भाविक महिलांनी कृष्ण तुला, हळदी समारंभ, बांगड्याचा कार्यक्रम आणि मेहंदीचा कार्यक्रम, अनेक लहान मुलामुलींनी खुर्ची स्पर्धेमध्ये भाग घेऊन हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. आणि हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिडको हाडको पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दररोज या कथेमध्ये सहभागी होऊन हबाप अनिल महाराज माजलगावकर यांच्या अमृतवाणीतून हा भागवत कथेचं श्रवण करून हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम गुरुकृपा महिला मंडळ शिळको नांदेड यांचे कार्यकारिणी सौभाग्य नंदा काचावार, सौभाग्य दाक्षिणी महाजन, सौभाग्य प्रतिभा कुलकर्णी, सौभाग्य संगीता कुलते, सौभाग्य विजया गोडगासे, सौभाग्य राधाबाई जोशी, श्रीमती गिरिजा तेलंग, सौभाग्य विजया कंटाळे, सौभाग्य सिंधू बागडे, सौभाग्य स्वाती मुकावार, सौभाग्य शारदा डाकोरे, सौभाग्य शोभा देशमुख, सौभाग्य मंगला गुंडाळे, श्रीमती कविता कामणा, सौभाग्य कलावती चव्हाण, सौभाग्य रेश्मा करडखेले इत्यादी महिलांनी हा कार्यक्रम परिश्रमपूर्वक यशस्वी करण्यासाठी आलेल्या सर्व भक्तांच्या सोयीसुविधा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आणि या भागवत कथेमध्ये अनेक पात्र आणि सजावट करण्यासाठी सौभाग्य स्वाती मुकावार, सौभाग्य शारदा डाकोरे आणि सौभाग्य शोभा देशमुख यांनी अनेक प्रकारचे भागवत कथेच्या स्टेजवर सजावट करण्याचे काम केले.
त्यामध्ये सौभाग्य सिंधू बागडे यांनी अनेक प्रकारचं या ठिकाणी पात्र करून अनेक भाविक भक्तांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. भागवत कथेमध्ये झालेल्या कार्यक्रमाची माहिती ज्या भाविक भक्तांना भागवत कथेमध्ये सहभागी होता आलेले नाही अशा सर्व भाविक भक्तांना आपल्या घरी केव्हाही कुठेही भागवत कथेची पूर्ण माहिती मिळावी या उद्देशाने 7ही दिवस या कार्यक्रमाची पूर्ण माहिती 5 चॅनलवर प्रसारित लाईव्ह केलेला आहे. हा लाईव्ह पाहण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी आपल्या मोबाईलवर यूट्यूबवर दिव्यांग हक्काचा आवाज नाव सर्च करा. दुसरं चॅनलचं नाव आहे चंपतराव डाकोरे. तिसरं भगवंत नामस्मरण. या तिन्ही चॅनलवर आपल्या मोबाईलवर यूट्यूबवर जाऊन नाव सर्च करा आणि नाव सर्च केल्यानंतर त्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह या बटनवर पूर्ण माहिती आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचा आनंद आपल्याला घेता येईल. भागवत कथेमध्ये झालेला पूर्ण सारांश आपण आपल्या वेळेनुसार आपण आपल्या घरी कुठेही केव्हाही वेळ मिळेल तेव्हा पूर्ण भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळेल. यासाठी हा कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह केलेला आहे. तसेच ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आहे त्या इंस्टाग्रामवर चंपतराव डाकोरे नाव सर्च करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ पहा आणि फेसबुकवर सुद्धा चंपतराव डाकोरे नाव सर्च करा. त्यामध्ये सुद्धा लाईव्ह आणि शॉर्ट व्हिडिओ पहा. आनंद घ्या. आनंद घेऊन आपण धार्मिक कार्यामध्ये मग्न व्हा आणि धार्मिक कार्याची माहिती घेऊन आनंद झाल्यानंतर इतर भाविक भक्तांना सुद्धा आनंद व्हावा या उद्देशानं जास्तीत जास्त हा कार्यक्रम शेअर करा. आवडल्यास लाईक करा. आपणास धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती हवी असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण या सबस्क्राईब करून आनंद घ्या. इतरांना आनंद देण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. अशाच धार्मिक कार्यामध्ये आपण सहभागी व्हावे आणि हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व सद्भक्त आणि परिश्रम करणाऱ्या प्रथम गुरुकृपा महिला मंडळ शिळको नांदेड यांना सुद्धा श्री गणेशराया सद्बुद्धी प्राप्त व्हावो आणि असाच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आपल्या भागात व्हावा या उद्देशाने आपण सर्वांनी असाच कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व सद्भक्तांचे धन्यवाद.